हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. हे बघा भावानं ना चिकन आणि हे आणलेलं पनीर आणलेलं तेच तुम्हाला दाखवत होते मी. आणि त्यांना चहा ठेवायला लागले होते. म्हटलं विचारलं चहा पाहिजे का, तर पाहिजे म्हटलं. कामावरून आलता ना तो गाडीवरनंच, गाडी लावून आल्याला इकडं. तोपर्यंत मिस्टर पण आलतं गाडीवरनं, गोव्याला गेलेलं तिकडून आलतं. मग त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि पीठ मळायला घेतलं पटकन. जेवण बनवायचं होतं सगळ्यांनाच. इथं मिस्टर आलं तर मग त्यांना पण चहा दिला मी. आणि कणिक वगैरे मळून ठेवली. रॉकीला पेडिगिरी आणलेली ती बघा, चालतं माझ्याकडे मागायसाठी. दे म्हणून पेडिगिरी द्यायला सांग म्हणत होता. घेऊन आल्याला तसंच पॉकेट त्यो, आणि द्यायला सांग म्हणत होता मला, खुलून द्यायला सांग. मग त्याला खुलून द्यायला सांगितलं छोट्या मुलाला माझ्या. ते म्हटलं खाऊ दे त्याला लवकर. इथं कणिक वगैरे मळून ठेवलेली होती. आणि पनीर पहिलं शाकाहारीसाठी, आमच्यासाठी तिघांसाठी आम्ही खात नाही चिकन मटन. नॉनव्हेज खातच नाही आम्ही, म्हणजे थोडे दिवस पाळले आम्ही. पहिलं खात होतो, आता नाही खात, पाळले थोडे दिवस. मग माझ्या बहिणीचा मुलगा पण नाही खात, आणि माझा मुलगा आणि मी, आमच्या तिघांसाठी पनीरची भाजी बनवली. आता बघा, पनीरच्या भाजीसाठी मी कांदे घेतले, दोन तीन कांदे घेतले, 2 टमॅटो घेतले, आणि आलं लसूण घेतले. इथं पनीर पण कट करून घेतलं. मला लय वेळ झालता, म्हटलं पटपट उरकायला पाहिजे जेवायला म्हटलं. आणि पोरांना कसं नाईटला ड्युटीला जायचं होतं ना, त्याच्यामुळं म्हटलं व्हायला पाहिजे लवकर. 10:30 वाजता जातात ड्युटीला, त्याच्यामुळं म्हटलं पटपट व्हायला पाहिजे ना, म्हणून इथं बघा भाजायला घेतलं. त्याच्यात थोडंसं तीळ पण टाकलं, आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या अशाच. आणि चांगलं सगळं भाजून घेतलं व्यवस्थित. चांगलं थोडंसं लाल होस तर मग भाजून घेतलं. नंतर लास्टला टमॅटो टाकला त्याच्यात. सगळं भाजून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं, गिरवी करून त्याची. आणि पनीरचं तुकडं पण टाकायचं त्याच्यात. 2-3 पनीरचं तुकडं टाकायचं. छान होती भाजी पनीरची अशी. एकदा करून बघा, आणि मग मला सांगा कमेंटमध्ये कशी वाटली पनीरची भाजी ती. म्हटलं पहिला नॉनव्हेज नंतर बनवायचं म्हटलं. पहिला व्हेजचं बनवून घ्यायचं म्हटलं पनीरचं. आणि इथं बघा फोडणीला थोडासा कांदा एक कापून टाकायचा, आणि हे तमालपत्र आणि 2-3 लवंगा टाकल्यात मी फोडणीसाठी. आणि नंतर मग आपला जिरं पण टाकलेत फोडणीला, आणि वाटून घेतलेलं गिरवी ते पण टाकून घ्यायची. आणि आपला धना पावडर, जिरा पावडर, आणि गरम मसाला, आणि घरचं आपलं काळं तिखट, हे सगळं टाकून मस्त असं चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटूस तर चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यात थोडंसं ना थोडंसं मिक्सरचं ते भांडा धुवून पाणी टाकायचं, आणि चांगलं तेल सुटूस तर चांगलं परतून घ्यायची गिरवी, म्हणजे मग टेस्ट होती भाजी. नाहीतर अशी चांगली नाही, एवढी हे होत नाही. अशी मस्त होती, खूप छान होती भाजी. एकदा करून बघा तुम्ही. भाजी हे टाकली तोपर्यंत म्हटलं पटपट इकडं जरा तिकडं थोडं भात पण घातलेला, इकडं भात पण झालं तर शिजलेला. इथं बघा हे पनीर मसाला टाकते मी, वापरते मी. आणि मस्त झालेली पनीरची भाजी, खूप छान झाली. पनीरचं तुकडं कट करून ठेवलेलं ते पण टाकून घेतलं. पनीर आज काही तळून नाही घेतलं, तसंच टाकलं मी. खूप घाई झाली ना त्याच्यामुळं. आणि कस्तुरी मेथी पण थोडीशी गरम करून घेतलेली, आणि हातावर चोळून टाकायची त्याच्यात. नमक चवीनुसार नमक पण टाकून घेतलं. तोपर्यंत भाजी इकडं शिजायला ठेवली. पसारा आवरून घेतला. तोपर्यंत गावाकडून ना माझ्या पप्पांचा आणि आईचा व्हिडिओ कॉल आला होता भावाच्या मोबाईलवर. तेच त्यांना दाखवायला लागलेली. पप्पा म्हणत होतं काय करते, बरे आहे का, असं तसं विचारायला लागलेलं. तेच त्यांना दाखवत होती. बरे म्हटलं, जेवण बनवायचे चालू आहे म्हटलं. आणि असं तसं मग पप्पा आमचं आजारी त्या दिवशी, म्हणजे दवाखान्यात ॲडमिट केलं तर अचानकच त्यांना काय BP वगैरे वाढलेला. आणि कसं दिवसभर रानात पाणी वगैरे पाजलेलं शेतात जाऊन त्यांनी, आणि अचानकच संध्याकाळी झालं त्यांना. मग दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलं तर 1 दिवस होतं. सलाईन वगैरे लावले. आता बरं आहे. आता जाणार आहे मी पण बघायला. नाही गेले अजून बघायला पप्पांना. जाणार आहे 1 दिवस. त्यांचा फोन झाला ठेवला, तर मुलांना उशीर व्हायला लागला होता म्हणून त्यांना पहिला जेवायला दिलं. हे बघा बहिणीचा मुलगा
ह्यो म्हणत होता लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, असं करत होता, बोलत होता ते. मग इथं बघा मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि चिकनच्या भाजीसाठी मी इथं खोबरं घेतले, आलं आणि कांदे कट करून घेतले आणि हे लसूण पण घेतलं, इथंच बाजूला लसूण पण घेतलं आहे. बघा सगळं वाटण हे सगळं भाजून घ्यायचं. खोबरं पहिला भाजून घ्यायचं आणि नंतर मग कांदा भाजून घ्यायचा. खोबरं कांदा भाजून चांगला घ्यायचा आणि त्याचं वाटण करायचं. असं कांदा पण भाजून घ्यायचा चांगला लाल होईस्तोवर थोडासा भाजून घ्यायचा कांदा. चिकनला पण इकडं पहिला म्हटलं आधी फोडणी टाकून द्यायचं. कांदा बिंदा हे करायला सगळं मी एकत्रच केलं, काय वेगवेगळं करत बसले नाही, कारण उशीर झालेला त्याच्यामुळं. ह्याच्यात बघा तमालपत्र, 2-3 लवंगा आणि विलायची हे टाकलेलं. खडा मसाला थोडाच टाकलेला आणि वरनं मग असं जिरं टाकलं फोडणीला. आणि इकडं मग परत ना कांदा पण एक टाकलेला कापून. आणि इकडं मग चिकन मॅरिनेट करून घेतलं, थोडीशी हळद वगैरे नमक टाकून. इकडं चिकन मॅरिनेट केलं तोपर्यंत कांदा वगैरे तिकडं भाजायला लागलेला आणि बाकी ते मसाला पण बारीक थंड झालता, म्हटलं बारीक करून घ्यायचा ती पण. ते कांदा हे सगळं आपलं खोबरं वगैरे सगळं, कोथिंबीर पण धुवून टाकली त्याच्यात वाटणात. ते सगळं वाटून घेतलं मसाला वाटून घेतला तोपर्यंत ते कांदा वगैरे ते सगळं भाजलेलं त्याच्यात. आणि मग ते मसाला पण त्याच्यातच टाकला मी. मसाला चांगला तेल सुटूस तर भाजून घ्यायचा. मसाला भाजला ना जास्त हे लागत नाही काय, म्हणजे खूप छान होती भाजी चिकनची. असा मसाला चांगला बघा तेल सुटूस तर मसाला भाजून घ्यायचा. तिकडं तोपर्यंत पाणी पण गरम करायला ठेवलेलं मी, कारण चिकनच्या भाजीला गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं कधी, टेस्ट बिघडते त्याची थंड पाणी टाकलं का. ह्याच्यात मग मी परत ना धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला हे सगळं टाकलं आणि आपलं घरचं काळं तिखट पण टाकलं आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलं. चांगला मसाला भाजून घ्यायचा पहिला. मसाला चांगला पहिला तेल सुटूस तर चांगला भाजायचा आणि नंतर मग ते मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं. ओके, परत चिकन टाकून पण चांगलं हे करायचं, भाजून घ्यायचं चांगलं, त्याला तेल सुटलं पाहिजे असं भाजायचं. चिकन पण टाकल्यानंतर थोडा वेळ झाकून थोडंसं मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी ओतलं मी धुवून आणि झाकून ठेवायचं थोडा वेळ. असं ताटात थोडंसं पाणी ओतायचं आणि झाकून ठेवायचं थोडा वेळ. चांगलं वाफेवर शिजतंय बघा. असं त्याला जास्त वेगळं असं शिट्टी लावून वगैरे वेगळं शिजवायची काही गरजच नाही चिकनला. असं खूप छान लागतं, एकदा करून बघा. असं मी बनवलं असं नाही, एकदा करून बघा, खूप छान लागतं. एकदम मस्त घरभर सगळा वास सुटलेला एकदम. सगळी म्हणायला लागलेली किती छान वास, लय भारी यायला लागला चिकनचा भाजीचा. तिकडं पाणी पण गरम झालेलं, पाणी पण टाकून घेतलं त्याच्यात कुकरमध्ये आणि मी काय झाकण वगैरे लावलं नाही, असं शिजवली मी चिकनची भाजी. खूप छान होती बघा, एकदा करून तुम्ही. जास्त त्याला शिजवायची काही गरज नाही. नंतर वरून मग सगळं टाकल्यानंतर चिकन मसाला टाकला, वरून टाकायचा चिकन मसाला. इथं भाजी साईडला ठेवली चांगलीशी करायला आणि चपात्या करून घ्यायच्या म्हटलं, कारण वेळ झालेला ना जेवायला सगळ्यांना. बघा इथं सगळं झालं, चिकनची भाजी पण झाली, सगळेजण जेवण करूया. हे लास्ट बघा कसे झाले सगळ्यांची